हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू मायराज वर्ल्ड। आम्ही कुठे चाललो आहे माहिती आहे का? ओळखा बरं। आज आम्ही चाललो आहोत राणीच्या बागेत। येस, आणि ह्या दोघी बघा कशा लोळत आहेत। मस्त गाडी खाली होती, संडेचा दिवस होता आणि मस्त मज्जा करत गेल्या ट्रेनमधून आणि फायनली आम्ही आलो। ही आहे आमच्या सगळ्यांच्या लहान छोट्या छोट्या पिल्लांच्या आवडती राणीची बाग। मायरा आणि नाव्याला आम्ही इथे घेऊन आलो होतो आणि ही राणीची बाग आठवली का? सगळ्यांच्या लहानपणीची एक छान आठवण आहे, सुंदर अशी सुंदर राणीची बाग। आम्ही खूप वर्षांनी आलो। मायरा 2 वर्षाची असताना आम्ही तिला नेलं होतं इथे, त्यानंतर आता आलो आणि आता मायराला जास्त कळते, त्यामुळे ती जास्त हॅप्पी आणि एक्साइटेड आहे की पुढे काय काय दिसणार आहे। आणि फायनली एंट्री मारल्या हा एवढा मोठा डायनोसॉर, वाव मजा येते की नाही? चला मग आता आपण पूर्ण पिकनिक इथेच करणार आहोत आजची, आणि आपण काय काय बघणार आहोत तुम्हाला मी दाखवते। राणीच्या बागेत काय काय आहे आणि हे अशा खोट्या मगरी आणि पेंग्विन हे सगळं खोटं आहे बरं का, आणि खरं पण आहे, पण ते पुढे। चला मग आता आपण फायनली टायगर बघायला जाणार आहोत, वाघोबा। आणि मायरा आणि नाव्या खूप एक्साइट होत्या का माहितीये? कारण वाघोबा दिसणार होता त्यांना, आणि खरा वाघोबा बघायची जी मज्जा आहे ती हे अशी। हे बघा, हे 2 असे वाघोबा बसले होते, शांत निवांत बसले होते, आणि आम्हाला त्यांची भीती पण वाटत होती बरं का। आणि मग त्यानंतर आम्ही बघितले हिप्पोपोटॅमस, पाणगेंडा, पाण्यात बसून असतात असे मोठे मोठे होते, आणि मी मायराला दाखवत होती। त्याचबरोबर आमचे फोटोशूटही चालू होतं, आणि पाणगेंडा ना उभा पण राहिला नंतर, आणि तो चालायला लागला, तेही आम्ही मायराला बघायला मिळालं। हे बघा, असा उभा राहिला होता, केवढा मोठा होता ना। मज्जा येत होती, खूप धम्माल येत होती। पुढे पण आपण बरेच प्राणी बघणार आहेत। आम्ही लहान असताना तेव्हा जास्त छान छान प्राणी होते, आता थोडे कमी झालेत। त्यानंतर आम्ही कुठे गेलो माहिती का? ओळखा बरं? तुमच्या आमच्या सगळ्यांचा आवडते माकडं, मंकीज। येस, आणि ही मंकी खूप मस्तीखोर होते बरं का, सेम आमच्या मायरासारखे। इकडून तिकडे मस्त्या उड्या मार, मज्जा येत होती बघायला। आणि एवढा मोठा, भरपूर मोठा त्यांच्यासाठी पिंजरा होता, आणि हे माकडं अशी धमाल करत होते, केळं खात होते, शेंगा सोलत होते, मज्जा येत होती। आणि मायरा हे सगळं बघून खूप खुश झाली। आता तिला थोडं कळायला लागले, तेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा थोडीशी लहान होती, आता तिला व्यवस्थित सगळं कळतंय, त्यामुळे ती खूपच एक्साइट आणि खूप मज्जा करत होती। हे बघा, अशी माकडं होती छान 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 छान, आणि एकमेकाच्या पाठी पकडापकडी खेळत होते। हे बघून ना खरंच खूप मज्जा आली, आणि मला माझ्या लहानपणीचे दिवस आठवले। आम्ही लहानपणी पिकनिकला इथेच यायचो, आणि मग हे सगळं बघायची मजा यायची। आता मात्र मी आली ती माझ्या मायरासाठी। आणि त्यानंतर हे कोण होतं माहिती आहे? 12 शिंग हरिण होतं। यांना ना खरंच 12 शिंग होती, मी मोजले पण, आणि असे मोठे मोठे शिंग असे शांत निवांत बसली होती। दगडाच्या शेजारी बसल्यामुळे ते दिसत नव्हते नीट, पण शांत निवांत बसली होती प्राणी। या मायरा आणि नाव्या मज्जा करत होते, धमाल मस्ती। आणि त्यानंतर आम्ही पुढे कुठे गेलो माहिती का? पेंग्विन बघायला। हे पेंग्विन कक्ष आहे, आणि इथे पेंग्विन छोटे छोटे मस्त पोहतात, हे बघा असे क्यूट। इथे ना ॲक्च्युली फोटो काढायला अलाउड नाही आहे, पण मी लपून छपून थोडेसे फोटो सेशन केलं आणि थोडेसे व्हिडिओज काढले तुम्हाला दाखवण्यासाठी। आवडले का हे पेंग्विन तुम्हाला? कमेंट्समध्ये सांगा बरं का, आवडले असतील तर। आणि हे असे छोटे छोटे पेंग्विन मस्त पोहत होते, आणि त्यांना बघून ना मायरा एवढी खुश झाली ना, म्हणजे तिला खूप आनंद झाला। पेंग्विन हे तिने फक्त चित्रामध्ये आणि मोबाईलमध्येच फक्त व्हिडिओमध्ये पाहिले होते, रिअलमध्ये पाहण्याची जी मजा आहे ना ती खरंच खूप छान होती। त्यानंतर मग पेटूपूजा करण्यासाठी आम्ही गेलो तिथल्या कॅफेमध्ये। इथे खूप सुंदर असा कॅफे बांधला आहे, आणि हा आतमध्येच आहे आणि नवीनच आहे,
म्हणजे आम्ही मागे आलो होतो तेव्हा हा कॅफे नव्हता. खूप सुंदर आणि स्वस्त दरात तेथे सगळ्या प्रकारचं जेवण आहे. म्हणजे नूडल्स आहे, फ्राईड राईस आहे, पुन्हा वडापाव आहे, सँडविच आहे, आईस्क्रीम आहे, डेझर्ट आहे. खूप सारं खाण्याची व्हरायटी आहे आणि AC आहे. खूप छान वाटते इथे बसायला. मस्त त्याची बाकडी पण इतकी सुंदर होती ना, बसायची सिटिंग अरेंजमेंट छान होती, बाहेरही सिटिंग अरेंजमेंट होती. खूप छान वाटलं. मग ते झाल्यानंतर आम्ही पुढे गेलो पक्षी बघायला. आणि पक्षी बघायला एक्साईट होते कारण खूप छान छान असे लहान मोठे कलरफुल असे पक्षी बघायला मिळणार होते. त्यामुळे या दोघी पण खूप खुश होत्या. पक्ष्यांचे नंदनवन असं खूप सुंदर असं नाव लिहिलेलं आहे त्याला. आणि हे आम्ही इथे आलो. आता पक्ष्यांची नावं मला इतकी नाही माहिती आहे, पण मी तुम्हाला जस्ट व्हिडिओ दाखवते की छान छान असे पक्षी होते वेगवेगळे. त्यांची माहिती पण साईडला लिहिली होती, पण ह्या मायरा आणि या छोट्या मुलांमुळे आम्हाला ती काही फार वाचता नाही आली. हे बघा, हा आता पक्षी आहे. त्यानंतर आता पुढे पण आम्ही वेगवेगळे पक्षी पाहिले. खूप व्हरायटी होते. खूप मज्जा येत होती व्हरायटी ऑफ बर्ड्स बघायला. वेगवेगळ्या पद्धतीचे, वेगवेगळ्या जातीचे. आणि आपल्याला सहसा म्हणजे आपल्या इथे आपल्याला बघायला मिळत नाहीत असेही पक्षी होते. हा आपला मस्त हिरवागार पोपट. खूप सारे पोपट होते आणि खूप मस्त असं त्यांच्यासाठी छान पिंजरा बांधला होता. छान खाण्याची सोय केली होती. छान वाटत होतं. मला पण आवडत असतील ना असे सुंदर सुंदर पक्षी, सुंदर सुंदर प्राणी असे खरे खरे बघण्यासाठी तुम्ही पण तुमच्या मम्मी पप्पांना घेऊन या इथे. आणि नक्की या, कारण ही राणीची बाग खूप सुंदर आहे आणि खूप पूर्वीपासून आहे. छान आहे. मस्त मस्त इथे प्राणी आहेत. पूर्वीपेक्षा काही प्राणी कमी आहेत, पण जे पण आहेत ते खूप छान होतं. आणि तिकीटही फार नाही आहे. म्हणजे मोठ्यांसाठी 50 रुपये तिकीट आहे आणि लहान मुलांचे 3 वर्षावरील मुलांचे 25 रुपये तिकीट आहे. आणि जर पॅरेंट्स म्हणजे कपल आणि त्यांची 2 मुलं असतील तर 100मध्ये तिकीट आहे पूर्णपणे. म्हणजे मुलांचं तिकीट आपल्याला फ्री मिळतं. त्यामुळे खूप छान आणि म्हणजे एवढ्या कमी पैशामध्ये इतकं छान छान आपल्याला बघायला मिळतं, छान फिरायला मिळतं, टाईम स्पेंड करायला मिळतो. खूप मुलांसोबत एन्जॉय करायला मिळतो आणि त्यांना छान छान आपल्याला दाखवता येतात प्राणी किती सुंदर सुंदर आहेत ते. तर तुम्ही नक्की या इथे. आणि हा बघा, हा आता टॉर्टॉईज आहे. यात पण 2 प्रकारच्या जाती होत्या, वेगवेगळ्या प्रकारचे कासव होते. तेही आम्ही मायराला आणि नाव्याला दोघींनाही दाखवले. त्यानंतर मग प्ले एरिया त्यांना दिसल्यावर त्यांनी प्राणी बघणं सोडून दिलं आणि त्या पळाल्या प्ले झोनमध्ये. तिथे घसरगुंडी, झोपाळे हे सगळं खेळायला मिळालं आणि दोघी एकदम खुश झाल्या. आम्ही हिवाळ्यात आलो ना, त्यामुळे आम्हाला फार असं गरम होत नव्हतं, कंटाळा पण येत नव्हता, अजिबात थकवा वाटत नव्हता. एवढं फिरल्यानंतर पण एनर्जी तशीच होती आमची. खूप छान वाटत होतं. आणि त्यानंतर खरं तर आता खूप थकलो पण होतो आणि भूकही लागली होती. मग आम्ही ठरवलं की नंतर आपण हॉटेलला जाऊया, हॉटेलला काहीतरी छान खाऊया, पेटपूजा करूया आणि मग घरी जाऊया. सो त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे इकडे आता पुढे होतं की मगर होती. ही आम्ही मागे आलो होतो त्यावेळेला आम्हाला दिसली नव्हती, पण आता सुंदर त्याचं बांधकाम केलेलं आहे. आणि आतमध्ये अशा मगरी होत्या खऱ्या खऱ्या. ॲक्च्युली नाही, ह्या खोट्या वाटत होत्या पण खऱ्याच होत्या आणि एकदम स्थिर शांत बसल्या होत्या. पहिल्यांदा मी पाण्याच्या आत अशी मगर बघितली होती. बेसिकली पाण्याच्या वर मी बसताना किंवा खडकापाशी असताना म्हणजे मगरी पाहिल्या होत्या, पण ही अशी पाण्याच्या आत शांत शिकार करायला कशा बसतात तशा बसल्या होत्या छानपैकी. आणि माझी मम्मी आणि मायरा अशा मस्त फोटो सेशन वगैरे त्यांचं चालू होतं. तिथे छान असे धबधबे होते, छोटे छोटे फॉन्ट बांधले होते आणि मस्त छान वाटत होतं. इथे सुंदर बांधकाम आहे आणि छान वाटत होतं. हे नवीनच केलं आहे. आम्ही मागे आलो होतो तेव्हा हे सगळं नव्हतं. तुम्ही खरंच या म्हणजे राणीच्या बागेत या, जुन्या आठवणी ताज्या करा तुमच्या मुलांसोबत आणि तुमच्या छोट्या छोट्या पिल्लांना हे छान छान गोष्टी दाखवा. मायराचे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर मायराच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.
बेल आयकॉनवर क्लिक केल्यानंतर लाईक करायला विसरू नका व्हिडिओ जर आवडत असतील तर. आणि त्यानंतर तुम्ही कमेंट्स करायला पण विसरू नका. छान छान कमेंट्स करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, प्राणी कसे वाटले, आणि मायरा आणि नाव्या छोट्या छोट्या पिल्लं ही दोघी पण तुम्हाला कसे वाटले हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. आणि राणीच्या बागेत तुम्ही पण गेलात का, तिथल्या काही तुमच्या गमती जमती त्याही आमच्याशी शेअर करा. मायराचे असेच छान छान व्हिडिओज बघत राहा आणि आमच्या चॅनलला असाच सपोर्ट करत राहा. आणि खरंच सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात प्रथम सबस्क्राईब करा. धन्यवाद फ्रेंड्स. आणि मग त्यानंतर आम्ही पुढे कुठे गेलो, जेवायला. पेटूपूजा तर पाहिजेच ना, हे पक्षी प्राणी सगळे खात होते मस्त आणि आम्हालाही भूक लागली होती. आम्ही शेरे पंजाब हे CSTला रेस्टॉरंट आहे, छत्रपती शिवाजी टर्मिनस इथे, आणि तिथे आम्ही गेलो. तिथे जेवलो. छान मस्त पंजाबी स्टाईलचं जेवण होतं. आणि ह्या दोघींनी असा चिकन लॉलीपॉपवर ताव मारला. संडे होता सो आम्ही नॉनव्हेज खाल्लं आणि मस्त फिश खाल्लं. इथले फिश खूप छान आहे. आम्ही सुरमई आणि कोलंबी खाल्ली, खूप छान होती, फ्रेश होती. हेही हॉटेल तुम्ही विजिट करा, CSTला आहे, स्टेशनपासून अगदी 5 मिनिटावर आहे. खूप छान आहे इथलं जेवण, खूप सुंदर आहे. कॉस्टमध्ये थोडं जास्त आहे पण सुंदर आहे जेवण. आणि खरंच आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट्स करा आणि लाईक करा. असेच मायराचे छान छान व्हिडिओज बघत राहा. चला तर मग आता निरोप घ्यायची वेळ झाली आहे. घरी जायचं का? हो. बाय बाय. बाय बाय फ्रेंड्स.